कोकणातला औसा बघा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण. आणि इकडे सगळ्यात शेवटी आई आहे. तर आता आपल्या गावातल्या सगळ्या महिला मंडळ एकत्र जमलेले आहेत आणि ही आपली रत्नागिरीमधील अशी प्रसिद्ध गवर आहे हातापायाची. आणि आता औसाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. ज्यांचा नवीन औसा आहे म्हणजे पहिला नवीन लग्न आलं आणि पहिलाच औसा आहे ते सर्वात आधी पूजून घेणार. आणि आपले गणपती बाप्पा. तर बघा आपले सूप सगळे भरून झाले आणि सूपामध्ये काय काय आहे आता बघूया आपण. काय काय आहे सूपामध्ये सांग. करंजी आहे, बुंदीचे लाडू, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू आणि हलवा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आपल्या गणपती बाप्पाचा 5वा दिवस आहे आणि आज औषाचा कार्यक्रमसुद्धा आहे. आणि आपल्या घरी दोघींचे औष आहेत, नवीन औष आहे. तर बघूया कशी तयारी चालू आहे त्यांची. तर आई इकडे भाजी कापते. झाली औषधाची तयारी? हो, होतं असते जेवण आणि औषधाची तयारी. काय सगळ्या भाज्या, हे सगळ्या भाज्या आहेत, फळं आहेत आणि अजून गोड पदार्थ आहेत. ते सगळे तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे दोघींची. इकडे जेवणाची तयारी चालू असताना आपण जे मुंबईतून आपल्या गणपती बाप्पासाठी वाडी आणलं ती दाखवून येऊया आणि गणपती बाप्पाच्या पाया पडून येऊया. आपल्या गणपती बाप्पाजवळ आलो आणि आपल्या बाप्पाची पूजा चालू आहे. आपली जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची सेम लालबागची मूर्ती आहे. आणि इकडे तिघेजण झोपलेत भजन करून रात्री. जागरण मंडळ. तर मंडळी आपण ही जी मुंबईतून आणली ऑर्किड फुलांची घंटी आहे ती आपण आता बाप्पाला घालूया. हात नाही बसणार. गणपती बाप्पा मोरया. सुंदर वाटतंय. ऑर्किड फुलांचा मुकुट आहे आपल्या बाप्पाला. आणि आपल्या बाप्पाला गणपती बाप्पाला गजरे पण आणले. तर आपली गाडी गणपती बाप्पाला घालून गणपती बाप्पा किती मस्त दिसतोय. ऑर्किडची फुलं आहे, मुकुट आहे, घंटी आहे आणि 4 गजरे आहेत. तर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहे आणि इकडे औषधाची तयारी चालू आहे आणि आई सूप भरते. तांदूळ ठेवतात ना ते तिथं हो असताना हे करायचं असतात. टोटल आपले 8 सूप आहेत. त्याच्यामध्ये 8 नारळ आहेत. पण 6 औषधाचे आहेत आणि नेहमीच्या औषधाची 2 आहेत. अच्छा. नवीन औषधाची 6 आहेत. त्यात लागणारी भाजी इकडे कापून ठेवले. पानं आहेत. तर आईने सगळ्या सुपामध्ये पान, सुपारी, नारळ, तांदूळ 4 गोष्टी ठेवून घेतल्यात. आणि आम्ही आता सगळ्या जे कापलेल्या भाजी आहेत बारीक 5 प्रकारच्या 5 प्रकारच्या
भाज्या पाच पाच कापून. 5 प्रकारच्या 5-5 भाज्या तुम्हाला प्रत्येक सुपामध्ये ठेवायच्या आहेत. हे बघा, पानाचे विडे 3-3 एका सुपात. एका सुपामध्ये 3-3 पानाचे विडे ठेवायचे आहेत. बाकी सगळी फळं 5-5, केळी 5, 5 प्रकारची फळं 5-5. तिकडे सुकं भरत असताना ह्या साईडला यांची तयारी चालू आहे वड्याची. बघा वडे. आणि ते काय साईडला खीर. खीर आणि वडे. तर सुपामध्ये खूप काय तुम्हाला बघायला मिळेल. 2 काके आलेत सूप भरायला. सुपामध्ये फळं पण ठेवली जातं. आणि इकडे स्वीट्स. देश टाकी जाऊ दे. हे घ्याव. एका सुपात ठेवा. तर तुम्हाला पूर्ण सूप भरून झालं की बघायला मिळेल. तर बघा आपले सूप सगळे भरून झाले. आणि सुपामध्ये काय काय आहे आता बघूया आपण. काय काय आहे सुपामध्ये सांग. करंजी आहे, बुंदीचे लाडू, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू आणि हलवा, खाजे, सुंदरफेणी अच्छा. आणि बाकी सगळे फळ आणि आहे. बाकी सगळी फळं. बाकी हे गौरीचं साहित्य आहे, बांगड्या आहे, पावडर आहे, ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस आणि सगळ्या गोष्टी आहेत. एक सुपामध्ये सूप बघा एवढे फुल भरलेत एकदम. अशा प्रकारे कोकणात गौरी संसार करतात. आणि कोकणातला गौरीचा वसा तुम्हाला आता बघायला मिळेल. ताई आहे, इकडे आई आहे. ताई, आई आणि ह्या दोघींचा पहिला ओसा आहे, स्नेहल आणि अमोदचा. तर जाऊया आता आपण आपल्या गौराईजवळ. तिकडे आपल्याला बघायला मिळेल कोकणातील ओसाचा कार्यक्रम. रेडी सगळे? चला निघूया. चला सूप घेऊन चालूया आपण आपल्या गौरीजवळ. थांब इथे थांब. आई सर खाली वाढून इकडचेच घेऊ ना 2 घाई नको जा. कोकणातला ओसा बघा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण. आणि इकडे सगळ्यात शेवटी आई आहे. पुढे थांबा. सगळं वरती बघा. तर आता आपल्या गावातल्या सगळ्या महिला मंडळ एकत्र जमलेल्या आहेत. आणि ही आपली रत्नागिरीमधील अशी प्रसिद्ध गवर आहे हातापायाची. आणि आता ओसाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. ज्यांचा नवीन ओसा आहे म्हणजे पहिला नवीन लग्न आलं आणि पहिलाच ओसा आहे ते सर्वात आधी पूजून घेणार. आणि आपले गणपती बाप्पा. तर आता आपल्या ओशाला सुरुवात झाली. तर ओसाच्या सूप पुजायच्या आधी आपल्या गौरी मातेचा आणि गणपती बाप्पा सगळे दर्शन घेतात, आशीर्वाद घेत आहेत. आणि ही अशी कोकणातली परंपरा आहे, खूप वर्षापासून चालत आले.
आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपली जी गवर आहे, जसं तुम्हाला म्हणालं की खूप प्रसिद्ध गवर आहे मंडणगड तालुक्यामध्ये. खूप भाविक दर्शनासाठी इकडे येत असतात. तर मंडळी, कुठे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल म्हणजे आपल्या कोकणातला औसा कशा पद्धतीने साजरा होतो, तर कशा पद्धतीने काय काय पद्धत आहे म्हणजे औसा करण्याचा. इकडे सगळ्यांनी सुपं ठेवलेली आहेत. आता जे ओवसलेले सूप आहेत ते एका साईडला असे ठेवले जातात आणि सगळे लाईनमध्ये ओसा करतील. आता अमुचा नंबर आहे. अमुचा आणि स्नेहाचा पहिलाच ओसा आहे. तो प्लास्टिक कोण सांभाळ तिकडचा. हा सावकाश घे. हात लावा काय तुम्ही.
तिथे ठेवा मग जागा बघ. तर अमूचा वसूल झालाय आता बायकोचा नंबर आहे माझ्या म्हणजे स्नेहलचा. ती वहिनी वसूल घेतात पैसा. तर आता स्नेहलचा नंबर आहे. इकडे बघ. एक सूप ओसून झालं तर दुसरा सूप आहे. चैत्रा एक लेफ्ट थांब चल.
माऊच्या पुढ्यात बस ते पदार्थ मग हवे मम्माने काढते आता सगळे जे महिला मंडळ आपल्या ते आपल्या गौरीजवळ विडे ठेवतात सुपातलेच काढून. बहिणी काय पद्धत आहे तर सांगा मला. सांगा बरं त्याला. म्हणजे या चौघींचा नवीन औसा आहे. दोघी जणी घरी आल्या आता सूप घेऊन. दोन सूप ॲक्च्युली आपण ओसाला देतो. एक सूप आपल्या गौरीजवळ ठेवण्यावं लागतं आणि दुसरा सूप भरलेला घरी आणायचा. गौरीला देतो. फ्लॅश नाही मारली. मला सगळ्यांना तुला नाही दिलाय आई पण दिलाय. दोघांनी पकडा पाय पण दोघांनी पकडा जाम थोडू तर ओस झाला. ताई आता ओटीवर ते आमूची आणि स्नेहलची. आणि इकडून आम्ही निघणार आहोत अमृताच्या घरी जायला म्हणजे सासरी.
मोहरी टाकायची आणि हळद टाकायची. हा आम्हाला दिलेला सूप थंडा आई, आपल्या ताईंना पण देवाजवळ घेऊन यायला पाहिजे होता, पाया पडून ताईला दिलास ना. तर आम्ही आता निघालोय जायला अमृताकडे, म्हणजे आमच्या सासरवाडी मुरुड ना, मुरुड आगरदांडा. त्याच्या आधी आम्ही जाणार दिव्यागरला म्हणजे सूप घेऊन. तर आता बघा आमचा प्रवास दिव्यागरचा. आणि पुढे गाडी चालली आहे अमुकच्या आणि बाबाजींची, रेनॉल्ड किड ज्याच्याने आम्ही गोव्याला गेलेलो. कालच तर मंडळी आता बोरलीत पोचलो आम्ही बाबाजींच्या मामाकडे. मामी बरे आहेत ना? काय म्हणतेस? मस्त मस्त बघते तुला. तर बोरलीतून निघालोय आम्ही आता आणि आपला बोरलीतला CNG पंप आहे तिकडे आलोय, कारण की आपल्या गाडीचा फक्त एकच काठी आहे CNGची. आणि इकडे बायको बसले, आई आणि ताई ॲक्च्युली आता भाऊजींच्या गाडी गेलेत, कारण की आम्ही CNG भरायला मग ते डायरेक्ट जातील तर अंकिताकडे आतगावमध्ये. आम्ही आता पोचलोय आतगावला अंकिताच्या घरी. आणि बाप्पा आम्ही इकडे आपल्या दुर्वांकोला घेतले. दुर्वांकोर इकडे बघ अब्बू, झोप आले त्याला. हा बघितलंय गोट्या ते गोट्या. चल अंशू आता बोलूया तुला. बस बसून घे. बस. इकडे बघ. तर आम्ही आता जो आपली जेटी आहे आगरदांडा ते मुरुड त्या जेटीवरती पोचलो आता. आणि जेटीमध्ये गर्दी होती. आपली गाडी एकदम लास्ट पॉईंट राहिले आणि आपली स्पीड. तर बघूया आता संध्याकाळी इकडून अमुकडून 7:30ची जेटी आहे, ती मिळेल की नाही माहिती नाही. हा स्नेल ट्राय करू बघूया. आता 6:30 वाजलेत आणि आता ही जेटी जस्ट सुटले 6:38ला. बघूया आपल्याला 7:30ची जेटी मिळते का. तर फायनली आम्ही आता पोचले आमूकडे, आमूच्या घरी आगरदांड्याला. आमच्या घरचा बाप्पा आहे आणि या 3 गौरी दमल्यात बिचाऱ्या सकाळ सगळ्या करून. आणि आम्ही तिकडे घरात गेले आतमध्ये. तर हा व्हिडिओ खूप मोठा होता. आता बघूया आम्ही इथून निघणार आहोत. 7:30ची जेटी आमची लगेच आणि वाजले तर 7:10. जेटी मिळाली तर चांगलं होईल, तेवढं अर्ध्या तासाची रनिंग आमची वाचेल, नाहीतर अर्धा तास जास्त गाडी चालवायला लागेल. आलो होता मंडळी. आम्ही आता निघालो आमूकडून. आम्हाला जेटी पण भेटली 7:30ची. 7:42 झाले आता. पूर्ण काळं अंधार पडला इकडे. आता बघा तिकडून आम्हाला 20ची 9:30ची जेटी मिळेल, म्हणजे 9:45पर्यंत घरी जाऊ आम्ही.
तर आजचा दिवस पूर्ण असा एकदम बिझी डे होता. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ रात्र झाली तरी पण आम्ही फिरतोय. तर म्हणजे आंबूला सोडून वगैरे आम्ही रात्री आता 10 वाजता आलो आणि 10 वाजता चाललो आम्ही वांड्याला गावामध्येच. तर जाऊया चला. तर मंडळी आलो आम्ही गावात फिरून आणि आता जेवायला बसतो. रात्रीचे 11:15 वाजलेत. तर या सगळ्यांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय करा. चला बाय बाय करा लवकर. बाय बाय.